आपण सगळेच इंटरनेटवर काहीतरी खाजगी किंवा महत्वाचं काम करत असतो, बरोबर? ब्राउझरच्या वरच्या बाजूला ते एक छोटंसं कुलपाचं चिन्ह दिसतं. HTTPS असं लिहिलेलं असतं. हो, आणि आपल्याला वाटतं की आपला डेटा एकदम सुरक्षित आहे. अगदी तेच. म्हणजे आपला या सुरक्षिततेवर ठाम विश्वास असतो. पण 2017 मध्ये युरोपमध्ये एक असा भयानक सायबर हल्ला झाला, ज्याने हा सुरक्षितेचा भ्रम एका सेकंदात तोडून टाकला. अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या वेबसाईट्सवर हॅकर्सनी पूर्ण नियंत्रण मिळवलं होतं. हो ना? आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच डिजिटल जगातल्या धोक्यांचा वेध घेणार आहोत. नक्कीच. म्हणजे बघा, हॅकर हा शब्द उच्चारला की सहसा आपल्या डोळ्यांसमोर एका अंधाऱ्या खोलीत बसलेला, डोक्यावर हुडी घातलेला एखादा माणूस येतो. हो, पण आज आपण समजून घेणार आहोत की हे चित्र किती भ्रामक आहे. खरं तर हे चित्र फक्त चित्रपटांपुरतंच मर्यादित आहे. हे प्राध्यापक सुभाष जगताप यांचं करिअर इन हॅकिंग हे अतिशय अभ्यासपूर्ण लेखन. एका साध्या खोडसाळपणातून सुरू झालेला हा प्रकार आज अब्जावधी डॉलरचा उद्योग कसा बनलाय हे आपण पाहणार आहोत. ते हुडी घातलेल्या माणसाचं जे चित्र तुम्ही मगाशी म्हणालात ना, ते आता खूप जुनं झालंय. वास्तवात पाहिलं तर हॅकिंग हे आता अत्यंत गुंतागुंतीचं आणि व्यावसायिक स्वरूप धारण केलेलं एक विशाल क्षेत्र बनलं आहे. अच्छा, म्हणजे आता ती फक्त अंधाऱ्या खोलीतली गोष्ट राहिलेली नाही. अजिबात नाही. आज आपण ज्या जगात वावरतो तिथे प्रत्येक गोष्ट डिजिटल झालीये. आणि बघा, जिथे डेटा आहे तिथे धोके तर असणारच आहेत. हो, ते तर आहेच. हे क्षेत्र आता फक्त गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांपुरतं मर्यादित नाहीये. कॉर्पोरेट जगताचं रक्षण करणारी ती एक अत्यंत महत्वाची यंत्रणा बनली आहे. हे खरंच थक्क करणारं आहे. कारण या क्षेत्राच्या उगमाबद्दल जी माहिती या दस्तऐवजात दिली आहे ना, ती वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. हो, त्याचा इतिहास खूप रंजक आहे. म्हणजे हॅकिंग या शब्दाचा उगम मुळात 1970च्या दशकात झाला आणि सर्वात मोठी नोंद घ्यायला लावणारी घटना घडली ती 1982 मध्ये. अगदी बरोबर. ती लहान मुलांची केस. हो, अमेरिका आणि कॅनडामधील काही लहान मुलांनी चक्क संपूर्ण संगणक प्रणाली हॅक केली होती. म्हणजे विचार करा, ज्याची सुरुवात लहान मुलांच्या एका खोडसाळपणातून झाली, तेच तंत्र आज इतकं भयानक कसं बनलं? तो प्रवास खूप मोठा आणि गंभीर आहे. सुरुवातीला फक्त बँक खाती रिकामी करणं किंवा क्रेडिट कार्डची डुप्लिकेट्स बनवणं इथपर्यंत गोष्टी सीमित होत्या. पण आता तर लसींचे म्हणजे वॅक्सिन्सचे फॉर्म्युले चोरणे, राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोचवणे आणि अब्जावधी डॉलर्स उकळणे. हे सगळं आता अगदी रोजचं झालं आहे. हा प्रवास धोकादायक आहे, कारण हॅकर्स आता फक्त तंत्रज्ञानावर अवलंबून नाहीत. अच्छा, मग ते अजून काय वापरतात? ते मानवी वर्तनावर आणि मानसशास्त्रावर लक्ष केंद्रित करतात. म्हणजे आपल्याला वाटतं की हॅकिंग म्हणजे एखादा मालवेअर किंवा व्हायरस आपल्या संगणकात घुसणे. हो, सर्वसामान्य समज तोच आहे. पण खरं तर ते थेट मानवी मानसिकतेचा खेळ खेळतात, ज्याला सोशल इंजिनिअरिंग असं म्हटलं जातं. चला, हे थोडं सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण हे खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. हे सोशल इंजिनिअरिंग म्हणजे काय माहितीये? हे म्हणजे कुलूप तोडून बळजबरीने घरात घुसणे नाहीये. हे म्हणजे घराबाहेरच्या सुरक्षा रक्षकाला इतकं गोड बोलून गुंगवायचं की तो स्वतःच हसत हसत तुम्हाला घराच्या चाव्या देऊन टाकेल. अतिशय समर्पक उदाहरण आहे हे. हॅकर्स नेमके हेच करतात. म्हणजे ते भीती किंवा आमिष दाखवून पासवर्ड काढून घेतात, बरोबर? हो, आणि याच तंत्राचा एक मोठा भाग म्हणजे मालवर्टायझिंग. मालवर्टायझिंग हा काय प्रकार आहे? म्हणजे बघा, आपण इंटरनेटवर एखादी बातमी किंवा लेख वाचत असतो आणि तिथे एक जाहिरात दिसते. ती जाहिरात पूर्णपणे सामान्य आणि आकर्षक वाटते. अच्छा, जशा नेहमी जाहिराती असतात तशा? एक्झॅक्टली. पण हॅकर्सनी त्या जाहिरातीत असा काही छुपा कोड लपवलेला असतो की त्यावर क्लिक करताच तुम्ही अत्यंत धोकादायक वेबसाईटवर जाता. अरे बापरे. आणि तिथे तुम्ही नकळतपणे अडकता. तिथून तो व्हायरस थेट तुमच्या सिस्टममध्ये प्रवेश करतो. इथे मला एक गोष्ट खरंच समजून घ्यायची आहे. म्हणजे मला हे थोडं समजायला कठीण जात आहे. हो, विचारा ना. आपण नेहमी बातम्यांमध्ये रॅन्समवेअर, मालवेअर किंवा ते रॅट म्हणजे RAT असे जड तांत्रिक शब्द ऐकतो. हे नक्की कसं काम करतं? आपण हे थोडं सोपं करून पाहूया. रॅन्समवेअरचा विचार करा. समजा कोणीतरी तुमच्या घरात घुसतं आणि तुमच्याच तिजोरीला एक नवीन कुलूप लावतं. अच्छा, म्हणजे तिजोरी माझीच आहे? हो, तिजोरी तुमचीच, आतले पैसे तुमचेच, पण नवीन कुलपाची चावी त्या चोराकडे आहे. आणि ती चावी देण्यासाठी तो तुमच्याकडे पैशांची मागणी करतो. बापरे, म्हणजे आपलाच डेटा आणि आपल्यालाच पाहता येत नाही. अगदी तेच.
हॅकर्स रॅन्समवेअरच्या मदतीने तुमचा डेटा असाच एन्क्रिप्ट करतात आणि तो पुन्हा उघडून देण्यासाठी खंडणी मागतात. आणि तुम्ही मगाशी सुरुवातीला ज्या 2017च्या युरोपमधल्या हल्ल्याचा उल्लेख केला, ज्याने तो HTTPSचा सुरक्षिततेचा भ्रम मोडला. हो, तो हल्ला कसा झाला होता ते सांगतो. तो रिमोट ॲक्सेस ट्रोजन म्हणजे रॅटच्या मदतीने झाला होता. अच्छा, रॅट. ते कसं काम करतं? रॅट म्हणजे एक असा छुपा प्रोग्रॅम जो एकदा का तुमच्या सिस्टीममध्ये आला की हॅकर हजारो मैल दूर बसून तुमच्या कॉम्प्युटरचा माऊस, कीबोर्ड आणि वेब कॅमेरा स्वतःच्या हातात घेतो. म्हणजे तो अक्षरशः आपला कॉम्प्युटर कंट्रोल करत असतो? हो ना. आता विचार करा, HTTPS कनेक्शन सुरक्षित असतं कारण ते डेटा प्रवासात असताना लपवतं. पण जर तो हॅकर तुमच्याच कॉम्प्युटरच्या आत बसून तुमची स्क्रीन पाहत असेल, तर त्या HTTPSचा काहीच उपयोग उरत नाही. अगदी बरोबर, तो तुमच्याच डोळ्यांसमोर तुमचा डेटा वाचत असतो. हे खरंच खूप भयानक आहे. आणि जर फसवणुकीच्या ह्या पद्धती इतक्या हुशार आणि गुंतागुंतीच्या आहेत, तर हे करणारे लोक नक्की कोण आहेत? तिथेच हॅकर्सचे वेगवेगळे प्रकार समोर येतात, ज्याला आपण टोपीमागचं रहस्य म्हणू शकतो. टोपीमागचं रहस्य म्हणजे ब्लॅक हॅट आणि व्हाईट हॅट, बरोबर? हो, मुळात हॅकर्सचे हे दोन मुख्य प्रकार आहेत. ब्लॅक हॅट हॅकर्स हे तेच लोक आहेत ज्यांच्याबद्दल आपण आतापर्यंत बोलत होतो. जे गुन्हेगारी उद्देशाने काम करतात ते. हो, हे लोक कॉम्प्युटर सिस्टम्सचे मास्टर असतात, पण ते या ज्ञानाचा गैरवापर करतात. चोरी करणे, कॉर्पोरेट हेरगिरी करणे किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर सरकारला हादरवून सोडणे हा त्यांचा उद्देश असतो. आणि त्यांच्या नेमक्या विरुद्ध काम करतात ते व्हाईट हॅट हॅकर्स. अगदी बरोबर. हे लोक ब्लॅक हॅट हॅकर्सनी सिस्टीममध्ये घुसण्याआधीच त्या सिस्टीममधल्या त्रुटी आणि कमकुवत दुवे शोधून काढतात. अच्छा, म्हणजे ते एक प्रकारे डिजिटल रक्षक आहेत. हो ना. म्हणूनच मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या या व्हाईट हॅट हॅकर्सची नेमणूक करतात. पण या दोन टोकांमध्ये एक तिसरा प्रकार आहे. तिसरा प्रकार? हो, ग्रे हॅट हॅकर्स. हे ब्लॅक आणि व्हाईटच्या मधले आहेत. म्हणजे ते नक्की काय करतात? ते ब्लॅक हॅट हॅकर्सप्रमाणेच तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या सिस्टीममध्ये प्रवेश करतात, पण त्यांचा उद्देश चोरी करण्याचा नसतो. मग ते आत का घुसतात? ते तुमच्या सिस्टीममधील त्रुटी शोधून काढतात आणि मग ते दुरुस्त करण्यासाठी तुमच्याकडून काही ठराविक फी किंवा पैशांची मागणी करतात. इथे मला एक प्रश्न उपस्थित करावासा वाटतो आणि थोडा आक्षेपही आहे बरं का. हो, सांगा ना. जर ते लोक परवानगीशिवाय एखाद्याच्या सिस्टीममध्ये घुसत असतील आणि आम्ही सिस्टीम सुरक्षित करून देतो पण पैसे द्या असं म्हणत असतील. हो, मी समजतोय तुम्हाला काय म्हणायचंय. म्हणजे ते नेमके कोण आहेत? ते डिजिटल रक्षक आहेत की एक प्रकारे खंडणीखोरच आहेत? कारण काहीही असलं तरी परवानगी नसताना प्रवेश करणं हा तर कायद्याने गुन्हाच आहे ना. तुमचा हा मुद्दा अतिशय रास्त आहे. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट अशी आहे की तंत्रज्ञानाच्या जगात नैतिकतेच्या व्याख्या अनेकदा खूप धूसर होतात. म्हणजे हे ग्रे एरियामध्येच काम करतात तर? हो, त्यांच्या कामाची पद्धत बेकायदेशीर वाटत असली तरी त्यांचा अंतिम उद्देश विध्वंसक नसतो असं मानलं जातं. पण याहूनही अधिक गुंतागुंतीचा एक प्रकार आहे. अजून एक प्रकार, तो कोणता? अच्छा. हो, आपण अलीकडेच पेगासस प्रकरणासारख्या अनेक घटनांमधून या हॅक्टिव्हिस्टबद्दल ऐकलं आहे. हो, हे लोक राजकीय आणि सामाजिक हेतूंसाठी काम करतात. म्हणजे ते पैशांसाठी काम करत नाहीत? नाही, हे हॅक्टिव्हिस्ट राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नेटवर्कमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवतात आणि अत्यंत संवेदनशील माहिती थेट जनतेसमोर उघड करतात. अरे बापरे, म्हणजे यामुळे मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते. एक्झॅक्टली. इथे सर्वात रंजक गोष्ट अशी आहे की या माहितीमुळे मोठ्या प्रमाणावर जनआंदोलने उभी राहू शकतात. पण हे योग्य की अयोग्य? आपण त्या वादात पडणार नाही, पण आपण हे समजून घेतलं पाहिजे की तंत्रज्ञानाची ताकद वापरून एखादं राजकीय वातावरण कसं ढवळून काढता येतं. माहिती हे आजच्या काळातील सर्वात मोठं शस्त्र बनलं आहे. हे सर्व ऐकल्यावर आपण सुरक्षित आहोत हा जो काही भ्रम आपल्या मनात असतो ना, तो पूर्णपणे तुटून पडतो. अगदी खरंय. आणि सर्वसामान्यांमध्ये एक मोठा गैरसमज असा असतो की फक्त विंडोज ऑपरेटिंग सिस्टमच हॅक होऊ शकते. अनेकांना वाटतं की माझ्याकडे तर ॲपलचा मॅक आहे म्हणजे मी एकदम सुरक्षित आहे. हा एक अतिशय मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे. आपण मगाशी ज्या युरोपमधील रॅट हल्ल्याबद्दल बोललो ना, हो, तो 2017चा हल्ला. तो हल्ला हॅकर्सनी चक्क ॲपलच्या मॅक ऑपरेटिंग सिस्टमवरच केला होता. खरंच ॲपलवर? हो, जगात कोणतीही सिस्टीम 100% सुरक्षित नसते. याच संदर्भात सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ केविन मिटनिक यांचं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे. अच्छा, काय म्हणतात ते? ते म्हणतात, प्रत्येक 10 पैकी 9 कंपन्या आणि सरकारी संस्थांवर सायबर हल्ले झालेले आहेत. बापरे, प्रत्येक 10 पैकी 9. तर याचा अर्थ काय होतो? म्हणजे हे सर्वसामान्यांसाठी का महत्वाचं आहे?
कारण आपला सर्व डेटा त्याच कंपन्यांच्या सर्व्हरवर असतो. अगदी बरोबर. आज आपण सगळे आपले ऑफिसचं काम, आपले वैयक्तिक दस्तावेज, बँक डिटेल्स हे सगळं इंटरनेटवर ठेवतो. जर सरकारचे आणि मोठ्या कंपन्यांचं सर्व्हर सुरक्षित नसतील तर आपण कसे सुरक्षित राहणार? एक्झॅक्टली. आणि म्हणूनच एथिकल हॅकिंग या क्षेत्राची इतकी निकड निर्माण झाली आहे. म्हणजे व्हाईट हॅट हॅकर्सची गरज वाढली आहे. हो, जेव्हा गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञान शोधून सतत एक पाऊल पुढे असतात तेव्हा कॉर्पोरेट कंपन्यांना अशा लोकांची गरज भासते जे हॅकरसारखाच विचार करू शकतील. चोराला पकडायचं असेल तर पोलिसाला चोरासारखाच विचार करावा लागतो, तसंच काहीसं. अगदी तसंच. आणि इथूनच एथिकल हॅकिंग या अब्जावधी डॉलर्सच्या करिअरची दारे उघडतात. हो, या करिअरबद्दल मला खरोखरच बोलावंसं वाटतंय, कारण या क्षेत्रातील शिक्षणाच्या पर्यायांमधला आणि पगारांमधला जो विरोधाभास या स्रोतामध्ये दिलाय तो प्रचंड आश्चर्यचकित करणारा आहे. हो, पगाराचे आकडे पाहिले तर कुणीही थक्क होईल. म्हणजे भारतात सरासरी पगार 23.7 लाख रुपये आहे. तो 5 लाखांपासून ते 80 लाखांपर्यंत जातो. आणि परदेशात तर याहूनही जास्त आहे. हो ना. गुगलमध्ये सुरुवातीचा पगार 50,000 ते 1 लाख डॉलर्सच्या घरात असतो. म्हणजे भारतीय चलनात साधारण 35 ते 70 लाख रुपये. अमेरिकेतही सरासरी 71,000 ते 1,11,000 डॉलर्सपर्यंतची कमाई होते. पण माझा मुख्य प्रश्न असा आहे की हे सगळं प्रगत तंत्रज्ञान शिकायचं कुठून? शिक्षणाचे 2 अगदी टोकाचे पर्याय आज उपलब्ध आहेत. एक पारंपरिक मार्ग आहे. म्हणजे IIT वगैरे? हो, IIT, NIT किंवा बिट्स पिलानीसारख्या संस्थांमध्ये सायबर सिक्युरिटीचे अभ्यासक्रम आहेत. पण तिथे फी 4.5 लाखांपासून ते जवळपास 17 लाखांपर्यंत जाऊ शकते. बापरे, 17 लाख? म्हणजे हे खूपच महाग आहे. तिथे काय शिकवतात एवढं? तिथे क्लाउड कम्प्युटिंग, क्रिप्टोग्राफी, SQL इंजेक्शन असे अत्यंत प्रगत विषय शिकवले जातात. अच्छा. पण इथेच मला सर्वात मोठी गंमत वाटते, कारण एका बाजूला इतकी प्रचंड फी आहे आणि दुसरीकडे आपण पाहतो की ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर हे खूप स्वस्तात उपलब्ध आहे. हो, कोरोना काळात आपण ते पाहिलंच आहे. म्हणजे युडेमीवर जो कोर्स 8,640 रुपयांना मिळायचा तो अवघ्या 360 रुपयांना उपलब्ध होता. आणि लिंक्डइनवर तर 27 ते 32 तासांचे कोर्सेस चक्क मोफत उपलब्ध आहेत. हे खरोखरच विरोधाभासी आहे ना. लाखो रुपये खर्चून शिकता येणारं तंत्रज्ञान ऑनलाईन अवघ्या काही रुपयात किंवा अगदी मोफत शिकता येतं. जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. कोणती गोष्ट? या क्षेत्रात केवळ एक पदवी असणं पुरेसं नाहीये. एक यशस्वी एथिकल हॅकर होण्यासाठी तुमच्याकडे विश्लेषणात्मक कौशल्य म्हणजे ॲनालिटिकल स्किल्स असणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे फक्त सर्टिफिकेट असून उपयोग नाही, तुम्हाला प्रॅक्टिकली ते सोडवता आलं पाहिजे. अगदी बरोबर. तुम्ही सायबर हल्ल्याचं विश्लेषण कसं करता यावर तुमची किंमत ठरते. तर एकंदरीत आजच्या या चर्चेतून आपण एका थक्क करणाऱ्या प्रवासाचा वेध घेतलाय. शाळकरी मुलांच्या खोडसाळपणातून सुरू झालेला हा प्रकार आज जगाला हादरवणारी सायबर गुन्हेगारी बनलाय. हो, आणि त्याच गुन्हेगारीला रोखण्यासाठी आज एथिकल हॅकिंगचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय उभा राहिलाय. जाता जाता मला एक प्रक्षोभक आणि वेगळाच विचार मांडायचा आहे. आपण पाहिलं की एथिकल हॅकर्स हे सायबर गुन्हेगारांना रोखण्याचं काम करतात. हो, ते तर त्यांचं मुख्य कामच आहे. पण जरा असा विचार करा, जर त्या ब्लॅक हॅट हॅकर्सनी म्हणजे गुन्हेगारांनी चोरी करण्याच्या सतत नवनवीन पद्धती शोधल्याच नसत्या तर या एथिकल हॅकर्सना स्वतःला प्रगत करण्याची गरजच पडली असती का? हा खूपच वेगळा आणि खोल विचार आहे. म्हणजे कुठेतरी हे सायबर गुन्हेगारच नकळतपणे आजच्या सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देत आहेत का? यावर नक्की विचार करा. आपण आज इथेच थांबूया.